हॅलो, तर सगळे कसे आहात? श्री स्वामी समर्थ आणि नेत्रास किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला दिसलं असेल मी आज कुठली भाजी करते. तर हो, आज मी पत्ताकोबीची तिखट भाजी करणार आहे. ही भाजी मिस्टरांच्या टिफिनसाठी करते मी. ते की मी अर्धा पत्ताकोबी घेतला, मस्त असं बारीक पातळ कापून घेते भाजी. भाजी मला चिरायला खूप आवडतं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट दिसत असेल तर खऱ्या आयुष्यात सुद्धा मी भाजी खूप फास्ट चिरते. ते की मी जे पत्ताकोबी होते ते पाण्यात भिजत ठेवलेलं आहे. कढई तापत ठेवली होती, त्याच्यात अर्धा पळी तेल, अ, राई फोडणीला घातले, अर्धा इंच कांद्याचं मीडियम कापून घेतलं ते सुद्धा फोडणीला घातलं. ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात आपलं जे पण घरात तिखट तुम्ही वापरतात, मी ह्याच्यात माझा घरगुती मालवणी तिखट मसाला आणि हळद घालते फोडणीला. त्याच्यानंतर भिजवलेला जो पत्ताकोबी होता ते घालते फोडणीला. तुम्ही सुद्धा हे एकदा अशी भाजी करून बघा, व्हिडिओ पूर्ण बघून एकदा भाजी नक्की ट्राय करा. कधी कधी वेगळी तरी स्टाईलमध्ये भाजी केलेली खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करा, मला तर खूप आवडते. भाजी अशी परतल्यानंतर मी ह्याच्यावर 1 मिनटासाठी मी झाकण ठेवते. झाकण काढल्यानंतर मी ह्याच्यावर चवीपुरतं मीठ आणि एक मीडियम साईजचा टमाटर जी मी बारीक चिरून घेतलेला होता ते ह्याच्यात घालते. टमाटर आपल्याला जास्ती शिजवायचं नाही, भाजी पण पत्ताकोबीची जास्ती नाही शिजवायची, फक्त सॉफ्ट होईपुरतं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. तर ह्याच्यावर मी 2 मिनटासाठी परत मी झाकण ठेवलं होतं. तर इथे मी बघू शकता, मी परत झाकण काढून बघते आणि परतून घेते की माझी भाजी तयार आहे. तरी 1 मिनटासाठी मी परत झाकण ठेवलं आणि ह्याच्यावर मी मस्त कोथिंबीर घालते, कारण माझी भाजी ही रेडी आहे. अगदी 5 ते 6 मिनटात ही भाजी तयार होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि थँक यू फॉर द वॉचिंग आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी ही कशी झाली होती.